कालावधीमध्ये जसं काम त्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये केलं, जसं काम त्यांनी त्यापूर्वी सुद्धा केलं, आज शेतकऱ्याचं लेकरू म्हणून ते स्वतःला या ठिकाणी संबोधित करत असताना पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रत्येक सामान्य नागरिकाची समस्या सोडवण्यासाठी ते सर्वच मंडळी आपली कार्यतत्पर राहणार आहेत। त्यामुळे आज तुमची ही जबाबदारी आहे की तुमचा हक्काचा नगरसेवक कसा असावा, तुमचा हक्काचा नगरसेविका कशी असावी, तुमच्या हक्काची नगराध्यक्षा कशी असावी याची धुरा आम्ही तुमच्या हातामध्ये सोडलेली आहे। त्याच्यामुळे अधिकाधिक तुम्ही घड्याळ या चिन्हावर मतदान करावं। काही अशा प्रभाग आहे जिथं सर्वसाधारण जागा आहे पण तिथं आम्ही महिलेला संधी दिलेली आहे। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो महिलांना सुद्धा समानपेक्षा अधिक संधी ही त्या निमित्ताने देत असतो। त्याच्यामुळे आम्ही अधिकाधिक महिलांच्या प्रश्नांवर, युवकांच्या प्रश्नांवर काम करणार आहोत। हे शहर विकसित करणार आहोत। फक्त रस्ते करण्यापुरतं मर्यादित राहायचं नाही, तर पाणी पुरवठा असेल, नोकरी व्यवसाय असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, आपल्या अंगणवाड्या असतील, आपले प्राथमिक आरोग्य उपचार असतील, एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा, यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करायचे आहेत। आणि एक चांगली आरोग्य सुविधा या आपल्या सर्व नागरिकांना ही आपल्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये द्यायची आहे। मी या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जणांना आवाहन करते की कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका, आपलं लक्ष विचलित होऊन देऊ नका। आपली निशाणी घड्याळ आणि घड्याळच चांगली वेळ आणि घड्याळच चांगला काळ या आपल्या शहरामध्ये आणू शकतो। त्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार हा तुम्ही सर्व मंडळींनी अधिकाधिक करावा अशी या निमित्ताने विनंती करते। माझ्या सर्व लाडक्या भगिनी जे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमच्या सर्वांचेच मी या ठिकाणी आभार मानते। आणि आपली माता भगिनींची ताकद ही 2 तारखेला मतपेटीमध्ये दाखवा अशी या निमित्ताने विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद।